हाय, सकाळीच आहो दादा परी स्वराचे सगळे पुण्यावरून गावाकडे आले. संडे अर्धा तास असल्यामुळे झालं सुट्टी एक पण होती. किलोमीटर शेतामध्ये खाते. थोडं काम होतं पाईपलाईनचं. मी अनुजा गावाकडेच असते होते. आतापर्यंत 5 शेतामध्ये संपवले आमच्या असते. कांदे लावणं, हरभरा, शेंगदाण्याचे सगळे कामं हे चालू होते. आमचे आई साहेब. धन्यमुखे आई कांदा लावत होते. मी पण बाहेरून आलो तर आईला थोडी मदत करू लागले कांदा लावतात हे कांदा लावायला. आमच्या ऊसामध्ये. शेतामधलं आमचं घर कसं आहे, वातावरण ह्यासाठी हा लॉंग व्हिडिओ एकीकडून पूर्ण कांदा नक्की बघा. तुम्ही कसं आणि वाटतं हे एकीकडून कमेंटमध्ये नक्की सांगा. भुईमुग. इथं आबा पाईपलाईन करण्यासाठी चारी खांदत होते. मी पण आईला शेतामध्ये कांदा लावायला ही मदत करत होते. ओरिजिनल मालकीन. ह्याच्या जेवर सगळं चालू आहे पाण्याच्या. हे छोटी मालकीन जळालेला कांदा लावते. चांगला लावते होय का लावलेला कांदा जळतात. पाणी चांगलंय प्यायला. कांद्यांना काय दाताची भीती दाखवते काय. मोटरचा बॉक्स घेऊन चाललो. यांना वाटलं काय खायला आणलं काय घेऊन. सगळे जमलेत माझ्यापाशी. हे बदकांचं काय काम आहे इथं. आ आ आ आ हा चला आपण मोटर जोडूया. चला 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 सगळे. एकाने राहायचं नाही पाठीमागं. चला सगळ्यांनी. कोणत्या जातीचा बदक आहे काय की हा ऊस खातोय. कोणाला माहित असेल सांगा म्हणत मला कोणत्या जातीचं आहे. कोंबड्याच कोंबड्या. उलट ती पिली आणून मोठी करून विकलेली ती परवडतात.